पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन पायी दिंडीत चालत निघालेल्या जिल्ह्यातील वारकऱ्यांवर आज पहाटे काळाने घाला घातलाय। पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे हॉटेल शिपदीप लॉजिंग समोर ट्रक दिंडीत घुसल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात जिल्ह्यातील 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून 4 महिला वारकरी गंभीर जखमी झाल्यात। दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस करत हे सगळे उपचार मोफत दिले जाणार असून मृत्यू झालेल्या वारकऱ्यांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। तसेच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केले। नंदा बाळासू पवार, माधवी राजाराम सलगरे आणि राजश्री शंकर भोसले अशी अपघातात मृत झालेल्या महिलांची नावे आहेत। तर अक्काताई बबन कोळी, शांता शिवपा कालकोपर, कासाबाई रास्ते लक्ष्मी, विठ्ठल गर्दे, शामराव चव्हाण अशी जखमींची नावे आहेत। दरम्यान मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज, मालगाव आणि कौलापूर येथील महिला वारकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। घटनेमुळे तिन्ही गावांमध्ये शोककळा पसरली असून वारकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये बंद पाळण्यात आला। 150हून अधिक वारकरी हे 6 जुलै रोजी कसबे डिग्रजच्या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी दिंडीतून आळंदीला गेले होते। दिंडीचा आजचा 5वा दिवस होता, मात्र पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर दिंडीवर काळाने घाला घातला। या घटनेमुळे सांगली जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत असून मृत पावलेल्या वारकऱ्यांना राज्य शासनाने भरघोस मदत करावी आणि दिंडीमध्ये वारंवार घडणाऱ्या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलावीत अशी मागणी कसबे डिग्रज येथील वारकऱ्यांकडून करण्यात येते। ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या पाठोपाठ त्यांचे बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांनाही आज जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष यांनी अपात्र ठरवले। जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे आमदार जयंत पाटील गटाला दुसरा मोठा धक्का असून नगरपालिका वर्तुळात आणि शहरात या आदेशामुळे खळबळ उडाली आहे। सुनील मलगुंडे हे या निकालाविरुद्ध 15 दिवसात राज्य शासनाकडे अपील करू शकतात। ईश्वरपूर नगरपालिकेच्या प्रभाग 13 मधून सुनील मलगुंडे हे नगरसेवक म्हणून विजयी झालेत। सुनील मलगुंडे हे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे धाकटे बंधू आहेत। मलगुंडे यांच्या विरोधात शिवसेनेचे वाहतूक संघटनेचे अध्यक्ष जयकर उर्फ घनश्याम दिनकर जाधव यांनी तक्रार दाखल केली होती। नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना शुक्रवारी रात्री उशिरा अपात्र ठरवण्याचा आदेश काढल्यानंतर आज सोमवारी त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांना अपात्र ठरवण्याचा आदेश जिल्हाधिकारी मैना घोष यांनी काढलाय। नगराध्यक्ष यांच्या पाठोपाठ त्यांचे बंधू अपात्र ठरल्याने आमदार जयंत पाटील गटाला हा दुसरा मोठा धक्का बसल्याचं मानलं जाते। मलगुंडे यांचे भूमापन क्रमांक 81 81 12 8113 81 व 82 आणि 11 मिळकतीमध्ये पेठ सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बेकायदेशीर आणि अनधिकृत बांधकाम केले, त्यामुळे त्यांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम कलम 44(1)(3) मधील तरतुदीनुसार अपात्र ठरवण्यात आले। आमदार जयंत पाटील गटाला हा दुसरा मोठा धक्का असून कालच नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी पत्रकार परिषदेत हे निर्णय राजकीय द्वेषाने प्रेरित असल्याचं सांगितलं होतं। आम्ही दोषी नाही, आम्हाला नक्की न्याय मिळेल असा त्यांचा विश्वास आहे। नगरसेवक सुनील मलगुंडे हे पहिल्यांदाच नगरपालिका सभागृहात आले होते। अवघ्या 6 महिन्यात नगरसेवक पद अपात्र ठरल्याने त्यांना धक्का बसलाय। तडकडताई भूताची आई म्हणत सांगलीत आजपासून तडकडताईच्या भावई उत्सवाला सुरुवात झाली आहे। श्रद्धा, सुख, शांतीचं प्रतीक असणारी तडकडताई या सांगलीकरांच्या भेटीला आली आहे। तडकडताईला पाहण्यासाठी बालचमूंसह नागरिकांनीही रस्त्यावर एकच गर्दी केली। यावेळी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच बालकांना सुपाचा मार खावा लागलाय। कुंभारखिंडीतील कुंभार कुटुंबाकडून या तडकडताईच्या खेळाची परंपरा कायम आहे। आज दिवा लावून लग्न सोहळा पार पडल्यानंतर तडकडताई सांगलीत विविध ठिकाणी फिरते। या दरम्यान ती आपल्या हातात असणाऱ्या सुपाने अनेकांना मारते, मात्र हा मार प्रसाद आणि आशीर्वाद म्हणून सर्व अबालवृद्ध आनंदाने स्वीकारतात। तडकडताई लहान मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांची लाडकी असते, मात्र तरीही लहान मुलं तिला खूप घाबरतात। आज सकाळी 9 वाजता कुंभारवाड्यात दिवा काढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। ज्येष्ठ आषाढ अमावस्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच आज सायंकाळी 5 वाजता जोग्या आणि जोगणीची गावभागातून सवाद्य गाजत वाजत मिरवणूक काढण्यात आली। कुंभारखिंड, परीट गली, वेताळ मंदिर आणि पाटीलवाडा या 4 ठिकाणी जोग्या आणि जोगणीचं लग्न लावून देण्यात आलं। परीट समाजाला जोग्याचा मान, कोळी समाजाला काठी घोड्याचा आणि सुतार समाजाला तलवार धरण्याचा मान होता। सर्व 12 वलुतेदारांनी मिळून हा जोगण्यांचा उत्सव यावेळी साजरा केलाय। गावभागातील पाटील गल्ली, संगमेश्वर मंदिर, मारुती मंदिर, शाळा नंबर 2 पासून आरवाडे हायस्कूल मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली। जोग्या आणि जोगव्यांबरोबर बाहेर पडलेली तडकडताई सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती। सायंकाळी तडकडताई रस्त्यावर अवतरल्याने घरी जाणाऱ्या बालचमूंची यावेळी चांगलीच घाबरगुंडी उडाली। तडकडताईने
या मुलांकडे पाहून दिसेल त्याला ती आपल्या सुपाचा मार देत असे. परंपरेप्रमाणे येणाऱ्या या सांगलीच्या तडकड ताईला पाहण्यासाठी सांगलीकरांनी एकच गर्दी केली. चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात 4 दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. कोयना आणि चांदोली धरण 50% भरले असताना कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणी साठ्यात सातत्याने वाढ होतीये. सोमवारी धरणाची पाणी पातळी 516.88 मीटर इतकी नोंदवण्यात आली. सध्या धरणातील एकूण पाणी साठा 87.87 टीएमसीवर पोहोचला असून 70% धरण भरलेलं आहे. धरणामध्ये गेल्या 24 तासात सरासरी 1,33,547 क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या वरच्या भागातून पाण्याचा ओघ कायम असला तरी धरणातील उपलब्ध साठा लक्षात घेऊन पाणी अडवण्याचं धोरण अवलंबण्यात आलंय. मागील 24 तासात धरणातून सरासरी 423 क्युसेक इतकाच विसर्ग करण्यात आला होता. मात्र सोमवारी सकाळी नदी पात्रात पाणी सोडणं पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं. त्यामुळे अथनी, चिकोडी, रायबाग आणि निपाणी परिसरातील कृष्णा नदीच्या पातळीत स्थिरता राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अलमट्टी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 87.87 टीएमसी इतका असून धरणावर पूर्ण जलसाठा क्षमता 519.60 मीटर, जलपातळीवर 123.81 टीएमसी आहे. तर सध्या धरणात आणखी मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्याची क्षमता उपलब्ध असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 444 लिपिक पदांच्या नोकर भरतीसाठी शेवटच्या मुदतीपर्यंत तब्बल 18,924 अर्ज दाखल झालेत. नोकर भरतीच्या संकेतस्थळावर दाखल झालेल्या सर्व अर्जांची स्क्रुटनी करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यामुळे अर्जदार उमेदवारांना लेखी परीक्षेच्या तारखेची प्रतीक्षा लागली आहे. जिल्हा बँकेत 444 लिपिक पदभरतीची प्रक्रिया IBPS कंपनीमार्फत सुरू आहे. या पदांसाठी बँकेचे 24 जूनपासून ऑनलाईन अर्ज मागवलेत. 444 पैकी 70% जागा सांगली जिल्ह्यातील राहणार आहेत. याशिवाय उर्वरित 30% जागा अन्य जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राखीव आहेत. अर्जांची प्रक्रिया सुरू असतानाच आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार पडळकर यांनी भरती प्रक्रियेवर आक्षेप घेत प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी शासनाकडे केली. त्यावर शासनाने भरती प्रक्रियेला स्थगिती दिली. मात्र याविरोधात बँकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवली. लिपिक पदांसाठी अर्ज करण्याची मुदत 8 जुलै अखेरची होती, परंतु स्थगिती प्रक्रियेमुळे अर्जासाठी 2 दिवसांची मुदत वाढवण्यात आली. 10 जुलैपर्यंत 18,000 उमेदवारांचे अर्ज दाखल झालेत. यावेळी बँकेच्या भरतीसाठी सर्वाधिक उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याचं स्पष्ट झालंय. नोकर भरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळावर दाखल झालेल्या अर्जांची IBPS कंपनीकडून तपासणी होणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. वाळवा तालुका हा स्वातंत्र्य लढ्यात हुतात्म्यांचं बलिदान लाभलेला क्रांतिकारकांचा आहे. अशा पवित्र भूमीवर जनतेची कोणतीही मागणी नसताना हुकुमशाही पद्धतीने शक्तीपीठ महामार्ग लादला जातोय असा घणाघाती आरोप शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे नेते BG पाटील यांनी केलाय. आज जुनेखेड येथील आयोजित संघर्ष समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत प्रशासनाच्या दडपशाहीवर आणि पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांकडून आलेल्या नोटिसा फाडून टाकत आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाला दिलाय. बोरगाव येथून शेतकऱ्यांनी काढलेली मोटरसायकल रॅली ही केवळ जनजागृतीसाठी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने आंदोलनकर्त्यांवर अन्यायकारक गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असा दावा समितीने केलाय. सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडील तालुक्यात जोखीम घेऊन शेतकऱ्यांकडून पेरण्या केल्या जात आहेत. कारण पूर्वेकडील तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. जो काही पाऊस पडला त्या पावसामुळे झालेल्या जमिनीतील ओलीवर शेतकरी जोखीम घेऊन पेरणी करताना दिसून येतोय. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 38% आसपास पेरणी झाली असून सर्वाधिक पेरणी ही पश्चिम भागातील तालुक्यातील झालेली दिसून येते. तर पूर्वेकडील तासगाव तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे केवळ 20% पेरणी झाली आहे. आधीच 1 महिना पेरण्या उशिरा झाल्या असल्याने शेतकरी आता चाऱ्यासाठी मका पेरण्यावर भर देतोय. तसेच आता पावसाचा खंड पडल्याने पुन्हा कधी पाऊस पडणार यावर पेरणी केलेलं उगवून येणार का हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहिलाय. आता ज्या काही पेरण्या होतील ते फक्त चाऱ्यासाठी पेरण्या होतील. त्यामुळे या खरीपाच्या पेरणीतून शेतकऱ्यांना काहीही उत्पन्न मिळणार नसल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत आलाय. पलूस तालुक्यातील सागरेश्वर अभयारण्य परिसरातील झरी डोंगरामध्ये 2 मोठ्या सांबरांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन्ही सांबरांचा मृत्यू होऊन सुमारे 4 दिवस उलटले तरी वन विभागाला याची कोणतीही माहिती नव्हती, ज्यामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर आणि गस्तीवर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मृत सांबर वन विभागाच्या कुंपणाजवळच पडलं असून
त्यांच्या मृतदेहांचे मांस भटकी कुत्री खात असल्याचं विदारक चित्र समोर आले। एकाच वेळी दोन्ही मोठ्या प्राण्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात संशयाचं वातावरण आहे। हा मृत्यू भटक्या कुत्र्यांचा हल्ला, वन्य प्राण्यांची शिकार की विष बाधेमुळे झाला याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। दरम्यान वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन प्राण्यांचं शवविच्छेदन करावं आणि मृत्यूचं नेमकं कारण शोधून दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा वन्यप्रेमींकडून तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा कुंडल येथील उद्योजक आणि निसर्गप्रेमी निखिल दिवटे यांनी केलाय। सातारा, कोल्हापूर आणि औंध संस्थांचे गॅझेट लागू करण्यासाठीच्या लढ्याला अधिक धार देण्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील ऑगस्ट महिन्यामध्ये सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या ऑगस्टमधील या दौऱ्याच्या नियोजनासाठी नुकतीच वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे सकल मराठा समाजाची संघटनात्मक बैठक झाली। या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील 4 गावात सभा घेतल्या जाणार असून त्याच्या नियोजनाची आणि औंध संस्थांचे गॅझेटबाबत बैठकीत चर्चा झाली आहे।